गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे सुद्धा आपल्यासोबत आहेत। सुषमाजी, खरं तर चर्चा आहे सकाळपासूनच आणि या आधीपासूनच अजित पवार माणिकराव कोकाटेंचा नेमका फैसला काय करणार, नाराजी व्यक्त केलेली आहे, मात्र राजीनामा होणार का हे अजून स्पष्ट झालेलं नाही। आपली प्रतिक्रिया। माणिकराव कोकाटे, योगेश कदम, गिरीश महाजन, संजय शिरसाट जे आपल्या खात्यातल्या कामापेक्षा सुद्धा जास्त आपल्या गैरवर्तना आणि बेजबाबदार आणि उर्मटपणासाठी जास्त प्रसिद्ध आहेत, या लोकांचे राजीनामे व्हावेत यासाठी काल आम्ही महामहिम राज्यपाल महोदयांची भेट घेतली होती आणि राज्यपाल महोदयांनी त्यात मी लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांच्या पक्षाचे नेते यांच्याशी मी बोलतो असं आम्हाला काल त्यांनी सांगितलेलं होतं। आता जी काही चर्चा होत आहे, अपेक्षा अशी आहे की या चर्चेतनं काही चांगलं बाहेर यावं आणि माणिकराव कोकाटेंसारख्या बेशिस्त आणि गैरवर्तन करणाऱ्या मंत्र्यांना तात्काळ पायउतार करावं आणि अजितदादांचा आदर्श इतर पक्षनेत्यांनी घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे। कारण प्रश्न इथल्या लोकशाही शासन व्यवस्थेचा आहे, ज्या लोकशाही शासन व्यवस्थेला गालबोट लावण्याचा प्रयत्न कोकाटेंसारख्या मंत्र्यांच्या गैरवर्तनाने होत आहे। हे गंभीर आहे। ताई, चर्चा अशी सुद्धा आहे की माणिकराव कोकाटे यांचं कदाचित खातंही बदललं जाऊ शकतं, त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढलं जाऊ शकत नाही, खात्यामध्ये बदल होऊ शकतो। खाते बदलणे हा तुमचा जुजवी मलमपट्टी झाली। खाते बदलणे ही काही त्यांना माणसाला समज असू शकत नाही, कारण माणिकराव कोकाटे काही पहिल्यांदा ही घटना घडली असं नाही। जेव्हापासून त्यांनी शपथ घेतलेली आहे तेव्हापासून आपल्या खात्यामध्ये काही फोरकास्ट विजन ठेवून निर्णय घेणं किंवा शेतकऱ्यांच्यासाठी काही क्रांतिकारक कृती कार्यक्रम आखणं यासाठी कधीच ते प्रकाशझोतात आले नाही। माणिकराव कोकाटे कायम प्रकाशझोतात आले ते फक्त आणि फक्त आपल्या बेताल आणि उर्मट वक्तव्यांच्यासाठी आणि कायम चुकीच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीचा वर्तन व्यवहार करण्यासाठी। त्यामुळे किती वेळा तुम्ही त्यांना समज देणार आहात? ते कधी सरकारला भिकारी म्हणतात, कधी ते शेतकऱ्यांना नावे ठेवतात, कधी एखाद्याने भ्रष्टाचार केला तर 2-5% भ्रष्टाचार होऊच शकतो अशा पद्धतीची मुक्ताफळं उधळतात। विशेष की ते विधिमंडळ काळामध्ये जेव्हा की आदिवासींचे प्रश्न महत्वाचे चर्चिले जात आहेत अशा काळामध्ये ते तिथे रमी खेळतात आणि याचा जाब जेव्हा पक्षाच्या अध्यक्षाला विचारला जातो त्यावेळेला लोकशाही पद्धतीने आंदोलन करणाऱ्या लोकांना इतकी गंभीर दुखापत केली जाते पदाधिकाऱ्यांकडून की त्या बिचाऱ्याचे 2 मनके अक्षरशः आधू केले जातात। हे सगळं कसं भरून निघणार आहे, या सगळ्याची भरपाई कशी होणार आहे याचं आम्हाला जरा एकदा समीकरण समजावून सांगावं त्यांच्या नेत्यांनी। निश्चित। सुषमाताई, खूप खूप धन्यवाद एनडीटीव्ही मराठीला आपल्या प्रतिक्रियेसाठी।